लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री शहरात व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती. प्रशासनाच्या नियमांचे पालन करत ढोल ताशे लेझीम व पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली मिरवणूक. फुलंब्री शहरात व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती. प्रशासनाच्या नियमांचे पालन करत ढोल ताशे लेझीम व पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली मिरवणूक. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तालुक्यातील विविध गावातून व शाळेच्या विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक पोशाखातील युवक युवती यांनी ऐतिहासिक देखावे सादर केले होते. शिवजयंती निमित्त शहरात सर्वत्र भगवे झेंडे लावून भगवी फुलंब्री करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांसह महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी फुलंब्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, योगेश पाथरीकर, विश्वास अवताडे, उमेश तुतोंडे, जावेद खान पठाण, पवन घोडके, संजय मोरे, रिजवान खान, नंदू मोटे, आकाश गंगावणे, नरेंद्र सीमंत, गणेश आढाव, डॉक्टर देशमुख, प्रशांत नागरे, प्रमोद तुपे, विष्णू ठोंबरे, रमेश गंगावणे, सुरेश गंगावणे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. या निवडणुकीत फुलंब्री पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत महामार्गावरील रहदारी सुरळीत चालू ठेवली होती. मिरवणुकीत प्रशासनाच्या नियमांचे पालन करत ढोल ताशे लेझीम पथक सारखे पारंपरिक वाद्य वाजवून फुलंब्रीच्या टी पॉइंटवरून मिरवणूक शांततेत काढण्यात आली व महामार्गावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.